नागपुरात मोठी गुन्हेगारी घटना घडण्याआधीच कळमना पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। मुख्य आरोपी हत्या करण्याच्या उद्देशानं नागपुरात आला होता आणि त्याच्याकडे काही घातक शस्त्रही होते। दरम्यान आरोपीनं पोलिसांशी झटापट केल्यानं पोलीस अधिकाऱ्याला दुखापत देखील झाली। कळमना पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावं 27 वर्षीय मोहम्मद आरिफ उर्फ बंगाली आणि त्याचा साथीदार टिमेश्वर मुकेश साहू अशी आहेत। दोघे जण कळमना परिसरातील हस्तिनापूर भागात राहत होते। वर्षभरापूर्वी मोहम्मद आरिफची कारागृहात वंश यादव नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली होती। वंश यादव NDPSच्या एका प्रकरणात जेलमध्ये होता। जेलमधून बाहेर आल्यानंतर दोघांमध्ये फोनवरून संपर्क सुरू होता। प्रतिबंधात्मक कारवाईमुळे मोहम्मद आरिफ अमरावतीला गेला होता आणि तिथून त्यानं वंश यादवला फोन करून 50,000ची खंडणी मागितली। पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली। मात्र वंश यादवनं पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरिफ त्याची हत्या करण्याच्या उद्देशानं नागपुरात आला। दरम्यान ईद मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाजपेयी नगर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता। पेट्रोलिंग दरम्यान आरिफ हा नागपूरला आल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यानं पोलिसांशी झटापट केली। यात एका पोलीस अधिकाऱ्याच्या बोटाला दुखापत झाली। अखेर पोलिसांनी दोनही आरोपींना घटनास्थळीच ताब्यात घेतलं। आरिफची झडती घेतली असता त्याच्याकडून चाकू जप्त करण्यात आला। तसंच खंडणी मागितल्याप्रकरणी कपिलनगर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हाही दाखल करण्यात आला आहे। ईदची मिरवणूक निघत होते। त्या मिरवणुकीच्या मागे तो जुना कामठी रोडवर आम्हाला मिळून आला। त्याला आम्ही त्याला इथे येण्याची आणि याची विचारपूस करीत असताना आमचे DB पथक त्याने आमच्या DB पथकावर अचानक हमला अंगावर धावून आला आणि त्यांच्यासोबत हुज्जतबाजी करून त्यांचा हात वगैरे पकडला। त्यावरून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक चाकू मिळून आला। त्याच्यासोबत असलेला टिकेश्वर याला सुद्धा आम्ही ताब्यात घेतला आणि दोघांविरुद्ध 353 आणि 425 अंतर्गत कारवाई केली।